नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचे 2 हप्ते राज्य सरकारकडून 14 मे ते 18 मे दरम्यान अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. अनेक महिलांना एकाच वेळी पैसे मिळाले आहेत, पण अजूनही लाखो महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाहीत. त्यामुळे अनेक बहिणींना चिंता वाटत आहे की आपण अपात्र झालो आहोत का, किंवा आता पैसे येणार नाहीत का. पण सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. जर तुमचा अर्ज योग्य असेल आणि तुम्ही पात्र असाल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही. कारण काही तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रातील त्रुटींमुळे अनेक महिलांचे हप्ते तात्पुरते थांबलेले आहेत. सर्वात मोठं कारण म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणे. अजूनही लाखो महिलांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही अशी माहिती समोर येत आहे. दुसरे कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे. आणि तिसरे म्हणजे डीबीटी सेवा बंद असणे. जर डीबीटी सुरू नसेल तर शासनाचे पैसे खात्यात जमा होत नाहीत. याशिवाय बँकेचे सर्व्हर प्रॉब्लेम, नावामध्ये फरक किंवा खाते संबंधित तांत्रिक अडचणी यामुळेही पैसे उशिरा येऊ शकतात. मात्र महत्त्वाची बातमी म्हणजे 25 मे पर्यंत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता सांगितली जात आहे. त्यामुळे आत्ताच तुमचे आधार लिंक, डीबीटी आणि ई-केवायसी स्टेटस एकदा नक्की तपासून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत माहितीची वाट पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.